अमरावती आणि बडनेरा शहराच्या डोंगर भागात अतिप्राचीन मंदिर समजलं जाणारं तीर्थक्षेत्र म्हणजेच कोंडेश्वर मंदिर होय। येथे दरवर्षी श्रावण महिन्यात आणि त्याच महाशिवरात्रीला भव्य यात्रेचे आयोजन केले जाते। अनेक साहित्यांची दुकाने सुद्धा थाटली जातात। मंदिरात दर्शनाला शेकडो हजारो भाविक मोठ्या श्रद्धेने पूजा अर्चना करिता दाखल होत असतात। निसर्गाच्या कुशीत वसलेल्या याच तीर्थक्षेत्र कोंडेश्वर मंदिराचा विशेष आढावा घेतलाय आमचे बडनेरा येथील प्रतिनिधी मच्छिंद्र भटकर यांनी। तीर्थक्षेत्र कोंडेश्वर येथे श्रावण महिना तसेच महाशिवरात्री दरम्यान भव्य यात्रा आयोजन करण्यात येते। अनेक सामाजिक व धार्मिक उपक्रम येथे राबविले जातात। या प्रसंगी मोठ्या प्रमाणात भावी भक्तांच्या सोयीसाठी प्रसादांची, खेळण्यांची व इतर साहित्यांची दुकाने मोठ्या प्रमाणात थाटली जातात। त्यामुळे अनेक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होतो। कोंडेश्वर येथे प्राचीन काळी काशी, प्रयागराज, ओंकारेश्वर येथे ऋषीमुनी, वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण, साधू संत, भाविक भक्त, शिवभक्त येत असतात। यामुळे शिव उपासनेचा सुगंध या परिसरात सर्वत्र आजही दरवळतो। कोंडेश्वर संस्थानचे विश्वस्त सुनील पकडे, दादा काय सांगणार आहे? श्रावण सोमवारचे या यात्रेनिमित्त काय गर्दी आहे, कसा रिस्पॉन्स आहे? दरवर्षीप्रमाणे दर श्रावण महिन्याला 5-4 सोमवारी यात्रा होत असते। हे मंदिर 5000 वर्षापूर्वीचे शिवकालीन मंदिर आहे। इथे शिवरात्रीला आणि श्रावण महिन्याला यात्रेचं स्वरूपात यात्रा होते। तर आमच्या संस्थांमध्ये ह्या गुढीपाडव्यापासून आणि अन्नदानाची व्यवस्था सुरू केलेली आहे। आणि इथे प्रदीप मिश्राजी महाराज घेऊन गेलेल्या त्या महाराष्ट्रात दर्शनाचा जास्त ओघ वाढलेला आहे। आणि हे आजूबाजूचे ग्रामीण एरिया असल्यामुळे आणि पहाडी याच्यात असल्यामुळे अमूल्य स्थळ आहे, त्यामुळे ते बरेचसे यात्री येतात। आपल्या संस्थाच्या वतीने कोणकोणते उपक्रम, सामाजिक उपक्रम राबविले जातात? गोरक्षण आहे आणि आमचं अन्नकूट चालू आहे आणि आता पुन्हा आमच्याला असं म्हणजे पुन्हा दवाखान्याचे असे प्रोपोज आहेत पुन्हा। रामदेवराव यादव आणि कृष्णराव यादव या घराण्यातील राजसत्तेच्या काळात त्यांचे पंतप्रधान असणाऱ्या हेमाद्री पंत यांनी अनेक मंदिरांचा, त्यापैकीच त्यांनी कोंडेश्वर येथील विद्यमान मंदिर राजसत्तेच्या खर्चातून बांधल्याचा इतिहास आहे। या मंदिराला लावलेला शिलाखंड व त्यावरील कोरीव काम पाहता त्यावर दाक्षिणात्य कलाकृतीचा पडगा असल्याचे लक्षात येते। श्री क्षेत्र कोंडेश्वर बाबत अनेक शिवभक्तांनी सिटी न्यूजकडे आपल्या प्रतिक्रिया स्पष्ट केल्यात। ते महादेवाचं स्थान आहे आणि महादेव हा भगवंताचा भक्त आहे, त्यामुळे इथे खूप कृष्णाचे भक्तसुद्धा येतात आणि असं रमणीय स्थान असल्यामुळे टेकड्या आहेत आणि त्याच्या एरियामध्ये, टेकड्यांच्या एरियामध्ये हे स्थान आहे। आणि पंडितजी मिश्रांचं जे शिवपुराण आहे त्याच्यामध्ये या महादेवांचे स्थानबद्दल माहिती खूप आहे। तर त्यामुळे भक्त लोक खूप येतात इथे आणि इथे प्रसाद पण करतात। एखादा महिनाभर खूप इथे यात्रेचं स्वरूप राहते आणि शेवटच्या जर श्रावण सोमवारी इतकी गर्दी असते की आपल्याला लवकर दर्शन पण होत नाही। प्राचीन असं मंदिर आहे। मी 8व्या वर्गामध्ये असताना पहिल्यांदा आलो आणि आज रिटायरमेंट नंतर 40-45 वर्षानंतर आज आलो। मी बराच काही हिंदुस्थानचा भाग फिरून आलो आहे। बाबा बैजनाथ धाम नंतर कोंडेश्वरचा नंबर लागतो। जे बाबा बैजनाथ धामला ते दर्शन केल्यावर जे पुण्य मिळते, जे समाधान मिळते, ते समाधान कोंडेश्वरला बाबा बैजनाथ दर्शन घेतल्याने मिळाले। प्रमाणे इथं श्रावण महिन्यात दर सोमवारी भाविकांची इथं रेलचेल असते आणि या संदर्भात माझ्यासोबत इथं अमरावतीचे भाविक आहेत। दादा नाव काय आपलं? विक्रांत गवडे। दादा किती वर्षापासून आपण इथं दर्शनाला येतात? खूप वर्षापासून येते। काय सांगायला? काय सांगा? खूप दिवसानं दर सोमवारी जात असतो दर्शन करायला। आता नवीन श्रावण लागला आहे, त्याच्यामुळे यायला खूप अजून सोबत ताईसुद्धा जुळल्या आहेत। काय सांगणार ताई? माझं नाव रश्मी सावदे आहे। आम्ही इथे खूप आधीपासून येत असतो। पर्यटन स्थळ म्हणजे आज पहिला सोमवार आहे, त्यामुळे आम्ही दर्शनाला आलो आहे। पहिल्या सोमवार, श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। तुम्ही काय सांगणार? महात्म्य काय सांगणार शिवलिंगाचं? इथे आमच्या इथे अमरावतीला 2-3 ज्योतिर्लिंग आहे शिवाचे। पहिलं कोंडेश्वर नावाजलेलं आहे। आम्ही दरवर्षी मैत्रिणी छान एन्जॉय करायला येतो। छान दर्शन, खूपच छान पर्यटन आहे आमच्या इथं। खूप मस्त आहे, देवदर्शन खूप छान होते। आम्ही अमरावतीला आहे। माझं नाव प्रतिभा गवळे आहे। राजेंद्रनगरमध्ये राहतो आम्ही आणि पाहुणे वगैरे, डब्बा पार्टी, मुलं, लहान मुलं
दर सोमवारी वगैरे दर्शनाला येतो असंही आम्ही मधा इथं. आधात येतो. आदामधात पण येतो. अमरावती शहरापासून 11 किलोमीटरच्या अंतरावर कोंडेश्वरांचे संस्थान आहे. इथे श्रावण महिन्यात आणि महाशिवरात्रीला मोठ्या प्रमाणात यात्रा असते आणि हजारो भाविक भक्त या परिसरातील दर्शनाकरता येत असतात. कोंडेश्वराचे हे मंदिर विदर्भ राज्याच्या काळात उभारण्यात आलेले सांगण्यात येते. सुमारे 5000 वर्षापूर्वीचा या मंदिराला इतिहास आहे आणि विदर्भ राज्याचे हे फार मोठे एक ऐतिहासिकही वास्तू मानली जाते. त्यामुळे भगवान विश्वेश्वराचे भक्त होते आणि त्या क्षेत्रातील विदर्भ राजाने आपला विदर्भ प्रदेशात कौटिल्य मुनीच्या आग्रहावरून येथे या मंदिराची स्थापना करण्यात आल्याची आख्यायिका आहे. या शिवलिंगाला कोंडेश्वर असे नाव आहे. अशी या सातपुड्याच्या पायथ्याशी नयनरम्य परिसरात ही एक शिवलिंगाची स्थापना करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक भक्त दर्शनाकरता येत असतात. कॅमेरा पर्सन कुणाल भटकरसोबत मी मच्छिंद्र भटकर, सिटी न्यूज, अमरावती.